आत शॉर्टकट ठोकले. तर न्यू बॅग, न्यू चॅप्टर अँड न्यू बिगिनिंग. जयेश कंस्ट्रक्शन, आर्सन, जय कंस्ट्रक्शन, report the commentary box. योगेश्वर, तो जीएस ग्राउंड मध्ये सर्वांचं स्वागत. सर्वांना जय शिवराय. एचपीएल सुरुवात होती आहे या डावाला. 12 मॅन जर आला नाही तर 3 धावाची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल. तर मात्र सुरुवात होती या सामन्याला. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज तयार आहे. पहिलं षटक घेऊन मात्र आपण बॉलिंगसाठी मात्र गोलंदाजाला पाहतोय. पहिला बॉल यावेळेस पाहिलं मी कव्हर मध्ये सुरेख असा फटका. बॉल चाललाय मैदानाला दन करत सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. 4 धावा इथे मात्र प्राप्त होताना बघायला मिळतात. कव्हर क्षेत्रामध्ये हा तोडफोड चौकार आलाय. जेट कंस्ट्रक्शन एका बाजूला आपण बघताय, दुसऱ्या बाजूला आर्सन आहे. खूप आकर्षक जर्सी या स्पर्धेसाठी मात्र लाभलेली आपण पाहतोय. पहिल्या बाबतीत चौकार इथे मात्र बघायला मिळालाय. चेतन महाजन च्या बॉलवरती जर पाहिलं बबलूचं आक्रमण आलंय. बबलू आजबे आणखीन एक हवाई हल्ला केला गेलाय. फिल्डर आहे आणि ते पहिला बॉल चौका गेल्यानंतर दुसऱ्या बॉलला जेरबंद केलंय. चेतन बबलूला जेरबंद केलंय. धक्का पहिला शुभ दिव्य इन्स्टिट्यूट संघाला मात्र बघायला मिळाला. डॉक्टर चेतन महाजन आपल्या पहिला बॉल थोडा फ्रंट फुटला होता, नंतर थोडासा बॉल लेग स्टिक होती बघायला मिळाला, जिथे मात्र लॉंग ऑनला बॉलला लॉन्च करत असताना सुंदर असा झेल टिपला गेला. सुरेखाचा खेळ चालू असताना खरं तर या स्पर्धेचं सर्व सोशल मीडियाचं अपडेट करते आहे ती आपली इंस्टाग्रामची संपूर्ण टीम आहे. हिंदू प्रीमियर लीग इथे ऑन आहे. आता जी सुंदरची पोस्ट बघायला मिळाली व्हिजनच्या वतीनं. मॅच नंबर 2 मॅन द मॅच हेमंत बेहरे. पहिल्या मॅच मध्ये धीरज कोलते प्लेयर ऑफ द मॅच. सुंदर पोस्ट. फेमस व्हायचं असेल तर खेळावं लागेल, लढावं लागेल, जिंकावं लागेल. बाहुबली आलाय आणि त्याला देखील पाठवलंय. आल्या तसं टॅचू केलंय. सेल्फी काढून मैदानाच्या बाहेर इथे जायला भाग पडले. धक्का बसलाय. शुभ दिव्य संघासाठी काही शुभ नाहीये, कारण की डॉक्टर चेतन देवीदास महाजन इथे मात्र पोस्टमॉर्टम केला गेला. आणखीन एक फलंदाजाचा आणखीन एक धक्का आलाय. पहिलं षटक चालू असताना शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघ आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला 3 धावांची पेनल्टी आहे. आणखी त्यांना नुकसान, कारण की त्यांचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. त्यांना बसते पेनल्टी. जेएस ग्राउंड वरती आज सुरू आहे हिंदू प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम. खेळ जळगाव आणि अशाच धर्तीवरती स्पर्धा ऑन आहे. षटक क्रमांक पहिलं 4 रन स्कोर कार्ड वरती झालेला आपण बघतायत. एक गडी बाद. बॉलर ऑन हैट्रिक. देखते हैट्रिक होती है कि नहीं होती है. तैयार हो चुके हैं गेंदबाज. हैट्रिक बॉल.
बड़ा शॉट आते ही स्वागत स्क्वेयर लेग के ऊपर से गेंद को भेजा तारामंडल, आधा डजन रन यहाँ पे मिलते हुए मिलिंद एमएस के बल्ले से आता हुआ एक कड़ा प्रहार, 6 रन। डॉक्टर चेतन यावेळी चांगला बॉल डिलिव्हर करताना पाहायला मिळालेत। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, स्कोर आपण पाहतोय, रन संख्या आहे 10। शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघ सुरुवातीला मात्र बॅटिंग करताना आपण त्यांना पाहत आहेत। यावेळेचा बॉल ते सर्रार पाहायला मिळाला, व्हेरी गुड बॉलिंग, कडक बॉल डिलिव्हर केला, डॉट आलाय। षटक क्रमांक पहिलं संपलंय, स्कोर वरती आहे त्या 2 बाद 10 रन। शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघ पहिल्या 2 ओव्हर मध्ये बॉल हरवला तर नवीन बॉल येईल, त्याचा बॉल जर हरवला तर तुम्हाला सेमी न्यू बॉल मिळणार या मॅच मध्ये। रूल ऑन, गेम ऑन, हिंदू प्रीमियर लीग यशपीएल खेळ जळगाव आणि जळगावची असणारी क्रिकेटची महास्पर्धा, 20 संघांचा सहभाग, 350 खेळाडू संपूर्ण स्पर्धा खेळत। किरण तयार आहेत, षटक क्रमांक 2 साठी किरण तयार आहेत। शॉर्ट बॉल, स्लोवर बॉल, रन घेण्याचा प्रयत्न, रन घेतली जाईल, क्विक रन। एक धाव तिने मात्र पाहायला मिळते, धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार आहे। धावसंख्या आपण पाहतोय, शुभ दिव्य संघ षटक क्रमांक 2, किरण बॉलिंग साठी मात्र तयार आहेत, सज्ज असतील। यावेळी देखील बॉल जर पाहायला गेला कव्हर मध्ये बॉल इथे मात्र बघायला मिळालाय, चांगला बॉल इथे मात्र जो बघायला जरूर मिळतोय, चांगला चेंडू, षटक क्रमांक 2, किरण घोर जे कंस्ट्रक्शन संघासाठी मात्र षटक क्रमांक 2 हाताळतायत किरण घोर। हर्षद तरळे उड़ा दिया गेंद, गेंद ने छुआ आसमान और ये मिलेंगे 6 रन। 6 धावेसाठी हा तुफानी षटकार आलाय। षटकार आल्यानंतर स्कोर वाढलाय, स्कोर वरती आहेत ते आता 17 धावा। मैदानाच्या आतमध्ये सुरेख असा फटका हर्षल यांच्या बॅटमधून आलाय। स्कोर मूव ऑन, 17 रन। यावेळेचा बॉल गलती हो गई है, गलती 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 हो गई। 6 आने के बाद और एक लगाना चाहते, बड़ा शॉट, उसमें हो गई भूल और बल्लेबाज निकल गए अब मैदान को छोड़कर। तीसरा झटका लागलाय शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघाला। जे कंस्ट्रक्शन संघाचे टॉस जिंकून मात्र क्षेत्ररक्षण निवडलं गेलं, मात्र आपण बघू शकता एक शानदार अशी गोलंदाजी मैदानाच्या प्रे बघायला मिळतीये। प्रत्येक जण इथे खेळालाय, प्रत्येक जण स्पर्धा जिंकण्यासाठी उतरलाय। फार मोठे प्रयत्न संघ मालक असेल, संघ मालकाची सर्व मॅनेजमेंट टीम यांचे सुरू असताना आपण पाहतोय। चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव आली, धावसंख्या मात्र पुढे जाते। स्कोर वरती आपण जर पाहिलं गेलं रनसंख्या मात्र असणार आहे धावसंख्या आपण जर पाहिली 18 धावा धावपलकामध्ये बघायला मिळत आहे। समज जर पाहिलं गेलं मिलिंद चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळालाय, षटक या ठिकाणी
2 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर जर आपण पाहिलं गेलं 18 धावा धावपलकामध्ये आहेत. अभिषेक शर्मा एका बाजूनं मिलिंद उभा आहे. 2 नंतर 18 रन्स 3 बाद. गोलंदाजीसाठी आता गोलंदाज दाखल झालाय. षटक क्रमांक 3 साठी आलाय. पाहूयात मैदानामध्ये काय छाप सोडतायत गोलंदाज. मेन इन ब्ल्यू गोलंदाज सज्ज असणार आहे. षटक क्रमांक सागर काळे 3ऱ्या षटकासाठी मात्र सज्ज आहे गोलंदाज. फुटबॉल बॉल यावेळेस स्लॅप केलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र पाहायला मिळतोय. एक धाव येताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या पुढे जाती आहे. चांगलं प्लॅटफॉर्म मिळतोय. चांगलं क्रिकेट पुढे जाते. पारंपरिक क्रिकेट पहिल्या पर्वामध्ये प्रीमियर लीगची स्पर्धा रंगीत कलर ड्रेस मध्ये उठावदार आयोजन या स्पर्धेचा आहे. आणखीन एक यावेळेचा बॉल बॅटला हवा दिली. फक्त डॉट बॉल आलाय. गोलंदाजी मात्र अतिशय सुंदर. सागर काळे शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघ आपल्या गोलंदाजीचा सुंदर असा प्रत्यय दाखवतोय. चांगली गोलंदाजी जे हाताळतायत गोलंदाज. आणखीन एक या ड्राइव्ह केल्या कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे जरूर. त्याला इथे चकवत बॉल मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे आल्यात. ताकद मात्र चांगल्या प्रकारची आपण पाहतोय आणि चांगली अशी बॅटिंग मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केली जातीये. परत तयार बॉलिंग ट्रॅकवर. स्लोवर बॉल यावेळी पाहायला मिळाला. पिक करू शकले नाहीये. आणखीन एक निधावाचा बॉल पाहायला मिळालाय. संपर्क नाहीये. षटक क्रमांक 3 चालू असताना जळगाव शहर JS ग्राउंड HPL चा साक्षी ठरते. फुटबॉल बॉल यावेळी पाहिले होते. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न असणारा एक धाव येताना पाहायला मिळाली. स्कोर पुढे चाललाय. अभिषेक शर्मा एक बाजूने उभा आहे. अभिषेक शर्मा हिटमॅन शर्मा बघूया बॉलला कुठे डिपॉझिट करतायत. उचलायचा प्रयत्न इथे चेंडू मात्र संपर्क नाहीये. चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळालाय. षटक होते समाप्त. 3 होता खेळ संपला. 3 षटकांचा स्कोर आलाय धावपलकामध्ये. आपण जर पाहिलं गेलं 24 धावा आहेत. 3 बाद असताना 3 बाद 24 धावा धावपलकामध्ये बघायला मिळत आहेत. सुंदर असा खेळ सामना क्रमांक 4 चालू आहे. शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघ 24 धावा धावपलकामध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. 10 ओव्हर मॅच 3 संपले. 4थ्या षटकाला आता सुरुवात केली जाताना पाहायला मिळणार आहे. समोर आपण जर पाहिलं गेलं बॅटिंग साठी मात्र एक चौकार खेळून एक बाउंड्री खेळून उभा आहे. तो मात्र मिलिंद आणि बॉलिंग साठी दाखल झालाय तो आता 4थ्या षटकासाठी युवा गोलंदाज. किरणचा पहिला बॉल त्याला दाखवलंय आसमान आणि किरण घोर शोर आहे. जंगल में शोर छाया है. किरण घोर ने विकेट लाई है. किरण को लाओ विकेट पाओ. धक्का नंबर 4. चेतन चव्हाण यांच्या हातात बॉल. किरण घोर को लाओ विकेट पाओ असं झालंय. आयकॉन गोलंदाज किरण घोर. चेतन चव्हाण आयकॉन खिलाडी. 24 धावा झालेल्या आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दिक्कत में आई है बल्लेबाजी की टीम. क्या उसको संवारने में कामयाब हो गया बल्लेबाज शुभम पाटिल आते हुए मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए. हिंदू प्रीमियर लीग 2025 से यहाँ पे चलता हुआ गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. किरण घोर सामने आते हुए एक युवा खिलाड़ी मिडिल ऑर्डर शुभम पाटिल. क्या प्रिंस ऑफ जलगांव साबित हो सकते हैं खिलाड़ी. शुभम पाटिल ने उड़ा दिया गेंद. किरण घोर शायद आज जल्दबाजी में नजर आते हुए आज एक्शन हीरो है.
और इस मैदान के अंदर अपने गेंदबाजी से सभी का दिल जीतते हुए किरण घोर, और एक शोर हुआ और एक बल्लेबाज ढेर हुआ, विकेट का पतन। पांचवा ओवर चलता हुआ किरण घोर ने एक बल्लेबाज को और अपना शिकार किया। कमाल की यहाँ पे गेंदबाजी, गेंदबाज हो गए हैट्रिक के ऊपर, क्या ले पाएंगे हैट्रिक? देखते हैं। हिंदू प्रीमियर लीग जो आज से शुरू हुई है, कल 6 दिनों तक चलेगा ये क्रिकेट का फेस्टिवल, तो एंजॉय कीजिए इस लीग को। चौथा यहाँ पे जारी, किरण घोर हैट्रिक के ऊपर यहाँ पे नजर आएंगे। देखते यहाँ पे हैट्रिक का मौका क्या ले पाएंगे, क्या मिलेगी कामयाबी, क्या एक अच्छा मोमेंट बन सकता है? गेंदबाज तैयार, गेंदबाज में नजर आते हुए, ओ ये अच्छी गेंद देखेंगे, सामने खेला स्ट्रेट डाउन द ग्राउंड, एक सिंगल। 26 रन। किरण घोर एक कहेंगे ना कि टैलेंटेड गेंदबाज के रूप में सामने एक उच्च कद काठी के गेंदबाज है, अच्छा टैलेंट नजर आता हुआ, और बल्लेबाज का फुटवर्क देखकर गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। ना ज्यादा पीछे दे रहे, ना ज्यादा आगे दे रहे, बिल्कुल एक सटीक लाइन लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज। और एक स्लोअर गेंद और एक बिंदी गेंद। 5 विकेट गिरे हैं, शायद अब इस खतरे से बाहर लाने के लिए कुछ करना होगा। एक हल्की सी यहाँ पे पार्टनरशिप करनी होगी। अभिषेक शर्मा और हेमंत पाटिल की जोड़ी यहाँ पे मैदान में खड़ी है, तो देखते यहाँ पे ये रिवर्स शॉट खेलना चाहते थे अंपायर के पास, बड़ी अपील, लेकिन गेंदबाजी खतरनाक हुई है इस ओवर के अंदर। बल्लेबाज की एक ना चली, गेंदबाज ने बिल्कुल अपनी चाल चली है, गेंदबाज ने बहुत सारी मेहनत की है, और इस विकेट के ऊपर बहुत ही नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। हरकत बाहर अंदर, इन स्विंग, कभी यॉर्कर, कभी सामने गुड लेंथ स्पॉट एरिया। किरण घोर ने आज शोर मचा दिया इस जेएस ग्राउंड में। बड़ा शॉट और एक शायद खतरा हो सकता है। किरण घोर एक और किया शिकार, किरण घोर के नाम इस ओवर की तीसरी विकेट आई, 4 विकेट अपने नाम किए हैं इस जलगांव के युवा टैलेंटेड गेंदबाज ने। जलगांव का ये फ्यूचर साबित हो सकता है, और हिंदू प्रीमियर लीग के अंदर मेरा नाम है किरण घोर, और बल्लेबाजों का कहता हूं मैं, बिल्कुल एक और ढेर किया है, खात्मा किया है, और एक किल किया है। बिल्कुल आप देखेंगे बहुत ही अच्छा प्रदर्शन। सोच होगी यहाँ पे 2 ओवर के अंदर 9 रन दे के 4 विकेट नाम किए हैं किरण घोर ने। पर्यंत सूर्यकाशी अशी कामगिरी मात्र आपण पाहतोय। फुटॉस फुटॉस बॉल संकटामध्ये नक्कीच येत असतात, कारण ही देखील एक क्रिकेट मॅच आहे, तर अशा सिच्युएशन मधून मात्र एक मार्ग काढायचा आहे। 7व्या नंबरला बघूयात काय असेल भागीदारी। इतिहासामध्ये 7 नंबरसाठी आपण बघतात ऑस्ट्रेलिया संघासाठी केलेली ग्लॅन मॅक्सवेलनं द्विशतकी खेळी आपण पाहिले वर्ल्ड कप मध्ये। अफगाणिस्तानच्या समोर खेळला तो नॉक, तो आठवायला गेला आता बॅटरला पुन्हा एकदा। 27 धावा, 6 बाद
मयूर पटेल. मयूर पटेलचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगल्या अशा स्पॉट वरती बघायला मिळाला. गुड लाईन, गुड लेंथ, व्हेरी पॉवरफुल गोल गेंदबाजी. पाचवा षटक चालू आहे. स्कोर कार्ड वरती आपण बघताय 27 धावा 6 गडी बाद. गोलंदाज अतिशय सुंदर कामगिरी करतायत. पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय जोरदार असा फटका सरळ सरळ रेषेत मारलाय. एक धाव मिळणार आहे. धावसंख्या पुढे जातीये. खूप संघर्ष करतायत फलंदाज. फुटबॉल बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. शतक मात्र बॉल पर्यंत आहे तिथे एक धाव त्याला पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर होते आपण जर पाहायला गेलं स्कोर होते असणार त्या 28 धावा 28. 6 बाद 29 झालेत HPL मध्ये. तो जगदीश जळगाव 4 षटक अजून बाकी आहेत. या 4 षटकामध्ये बघायचंय काय असेल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 5 ओव्हर 29 6 बाद. 5 ओव्हर राहिलेत. बचेंगे तो लढेंगे. तीन ओव्हर 33 मिनिटं झालेत. मयूर पटेल इकॉनॉमिकल गोलंदाज करतो. 4 रन दिले ते मागच्या ओव्हरला. तो गोलंदाज आलाय पुन्हा एकदा. आणखीन एकदा यावेळी जर पाहिलं गेलं सरळ असा फटका इथे मात्र बघायला मिळालाय. शतक मात्र बॉल पर्यंत जे पाहायला जरूर मिळत आहेत. एक धाव इथे पाहायला जरूर मिळाली. एक इझी रन शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघ. 6वं षटक चालू असताना गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होत आहेत. सुपर बॉल, सुपर बॉल. व्हाईट बॉल सिग्नल आलेला आहे. पायर मयूर सोनम ने तो क्रेजी किया रे ये एक्शन, क्योंकि गेंदबाज में भी हो दांडी 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 गुल. यहाँ पे किया है काम तमाम. नहीं चलेगा बल्लेबाज को इस मैच में. शुभ दिव्य इन्वेस्टमेंट आज इनका दिन खराब है. आज यांचा दिवस नाहीये. 7 फलंदाज तंबूत परतलेत. 30 या रन संख्येवरती गोलंदाजांनी केलेली मैदानावरती आपली छाप. जेट कंस्ट्रक्शन संघाने पाया मजबूत केलाय. 7 गड्यांना थांबवलंय. 7 खेळाडूंचा खेळ खल्लास. पन्नास धावा पूर्ण होतील का? फायटिंग टोटल होणार का? कमबॅक कसा राहील पाहूयात. खूप खुश आहे जयेश कंस्ट्रक्शन संघाचे संघ मालक, कारण या कंस्ट्रक्शन पाया मजबूत ठेवलं म्हणजे गोलंदाजी चांगली ठेवलेली आहे. एक ही मकसद इस लीग का, एक साथ एक अच्छी भावना के साथ बस एक दिल को दिल मिलाने की कोशिश, एक दूसरे के प्रति एक अच्छा हाव भाव और अच्छा नो मॅच लँड मध्ये बॉल. तिथे मात्र आले एक धाव. 6वं षटक मात्र सुरू आहे. धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या असते ती 32 धाव. पण धावफलकामध्ये पाहतोय 7 बाद 32 धावा इथे झालेल्या आहेत बोर्डला. चांगला फटका इथे आलाय.
फटक्यात आहे वजन. धावा मिळतील आता अर्धा डझन. यस इज मॅक्सिमम. सिक्सर आलाय. आता वेळ आलेली आहे फटकेबाजी करायला. धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती षटकारण 38. अतुल मोरे आला. अतुल मोरेच्या बॅटमधून षटकार येताना इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 38 धावा आहेत. 7 बाद 38 रन्स. पुन्हा एकदा या वेळेचा देखील बॉल हवा दिली जरूर आहे. फिल्डर आहे तिकडे. षटकार गेल्यानंतर विकेट आली. संकट काळात साथ देणारा हा सूर्य मावळलाय. पुन्हा एकदा सुंदर असा झेल 8वा झटका लागलाय. ज्या वेळेस डोकं वर काढायचा प्रयत्न केला फलंदाजांनी त्यावेळेस गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी सर्व प्लॅन धुळीस मिळवलेत. शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघाचे. आणखी धक्का. 6 षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या असेल 38 धावा 8 बाद असताना. अतिशय सुंदर असं मैदान. आयकॉन आता आलाय. चेतन चव्हाण राईट आर्म फास्ट. पहिला बॉल इथे मात्र कोणत्या प्रकारचा चान्स नाहीये. सुंदर असा बॉल जो इथे डिलिव्हर केला गेला आपण पाहतोय. डॉट स्वरूपात चेंडू आहे आणि संपर्क नाही आला. षटक क्रमांक 7 आपण नक्की पाहतोय. पहिला बॉल अतिशय सुंदर असा टाकला गेलाय. गोलंदाजी मार्क जर आपण पाहिलं गेलं गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा रिवास आलटी पलटी मारलाय. क्षेत्ररक्षकाला तिथे हुलकवून दे. बॉल सीमारेषे बाहेर गुल होतोय. हा आहे हिंदू प्रीमियर लीगचा ब्रँडेड असा चौकार. रोहनचं नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे रोहन हा फटका खेळून काढलाय. धावसंख्या असते ती 42 धावा स्कोर करत आपण पाहतोय. सुरेखाशी बॅटिंग मैदानाच्या आत करत असताना आपण पाहतोय. बचेंगे तो लढेंगे ऑलराउंडर. ऑलराउंडर रोहन. एक वेगवान असा बॉल. गेंद नहीं थी आंख गोला डाला. रफ्तार के साथ गिरफ्तार किया. तेज सर्रार टन चलती है क्या 9 से 12 असा चेंडू मात्र बघायला मिळालाय. डॉट बॉल. डॉट बॉल यावेळेस मात्र बघायला मिळालाय. चांगला फटका. बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा रोहन च्या बॅटमधून शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघाला हा चौकार. सुरेखाचा चौकार इथे मात्र आलाय. धावसंख्या पुढे जाते. स्कोरवरती आपण जर पाहिलं गेलं रन संख्या 46 धावा. वाईट बॉल. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोरवरती आपण पाहतोय 47 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. 47 धावा. रोशन नाही तर बेगवान असा बॉल आयकॉन चेतन कडून मात्र बघायला मिळालाय. सुरेख असा चेंडू आहे. संपर्क नाहीये.
डॉट बॉल आलाय. 7 षटक मात्र चालू असताना आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असणारा आहे चेतन चव्हाण. 47 धावा बोर्डला आपण पाहतोय. आणखीन एकदा यावेळेचा बॉल ऑन साईडला बिग हिट केलाय. आ रा 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 खतरनाक हिंदू प्रीमियर लीगचा षटकार आलाय. हा फटका खेळावा लागेल. जान आणली या सामन्यात. मी आहे रोशन, मी आले या संघातून तुम्हाला बाहेर काढायला. पेशकश करताना बाहेर मध्ये तो रोशन. स्कोर मूव ऑन 53 53 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅच ऑन केली शुभ दिव्या इन्व्हेस्टमेंट संघ. या सिच्युएशन मध्ये आला आणि तो नक्की धावा वसूल करतोय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये सुरू असताना षटक क्रमांक 9 साठी पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. बघूयात हिंदू प्रीमियर लीग पहिल्या पर्वात कोण फेमस होणार, कोणाची हवा होणार. या जळगाव शहरात 20 संघ आहेत. कोणाला मिळणार चॅम्पियनशिप. आणखीन एक यावेळी देखील बॉलला दाखवले आसमान. बॉल जाईल गगनाकडे. गगनचुंबी षटकार. मयूर सोनवणे सरांचा इशारा येतोय. छेरन षटकार आल्यानंतर स्कोर वाढत चालला. आता रन संख्या पुढे जातीये. 59 धावा स्कोर काढला मात्र इथे लगावल्या गेल्यात. 59 59 धावा झाल्या धावपलकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज आहेत मैदानावरती. जर पाहिलं गेलं 8वं षटक आपण पाहतोय. मयूर पटेल तर सज्ज असणार आहे गोलंदाजी मार्कवर. कट करायचा प्रयत्न. डिरेक्ट हिट. 1 धाव आली आहे. अतिशय सुंदर अशी भागीदारी. 8 बॉलला 22 धावा जुळवल्या त्या 2 वाघांनी. 2 वाघ शुभ दिव्या इन्व्हेस्टमेंट संघासाठी, आरसन संघासाठी या 2 वाघांनी आता मैदानावरती कब्जा केलाय. नाहीदा टिपलटी रिव्हर्स खेळलाय. 1 धाव तिने मात्र पाहायला मिळाली. मयूर पटेल धावसंख्या पुढे जाते. स्कोरवरती 61 धावा आहेत. मॅच नंबर 4. आज एकूण 7 सामने आहेत. आजच आहे या स्पर्धेची ओपनिंग सेरेमनी. अनेक सेलिब्रिटी पाहुण्यांचं आगमन थोड्याच वेळात जेएस ग्राउंडला. एकदा यावेळेचा देखील बॉल आपण जर पाहिलं गेलं सुरेख असा बॉल इथे मात्र जो पाहायला मिळालाय. शुभ दिव्या इन्व्हेस्टमेंट संघ कोणत्या सज्ज आहेत. लगावली आहे आग. मैदानावरती आहे प्रशांत नावाचा वाघ. वाघाला मात्र अडकवलंय कारण नो फुटवर्क, नेटवर्क नाहीये बॅटला. फलंदाज फसतोय. विकेट नंबर 9. दाखल झालेत मैदानावरती आता आरके स्पोर्टचे सर्वा स्टार धडाडीचे फलंदाज. टायगर अभी भी जिंदा है. कुलदीप थोरात आरके दाखल झालेत. जळगावमध्ये एक चांगला ब्रँड आरके बॅटचा ब्रँड आहे आरके स्पोर्ट्स. कुलदीप थोरात 61 धावा. 1 विकेट बाकी आहे. बघायचं त्या विकेट साठी मात्र किती प्रयत्न जे मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कच पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मैदानावरती 61 झाल्यात 9 बाद असताना. डिफेन्स केला गेला. यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं गेलं सुरेख असा चेंडू मात्र इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल. 8 षटकाचा खेळ संपलाय. 8 षटकांचा स्कोर आपण जर पाहिलं गेलं रन संख्या असणार 61 धावा. 9 बाद 61 आहेत.
गोलंदाज तयार आहेत. फुलटॉस गई 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 आउट ऑफ द पार्क. छेड़न काफी लंबा छक्का आया. हिंदू प्रीमियर लीग पूरे दर्शकों के दिल में हंगामा कर दिया इस 6 रन के साथ. धावसंख्या आहे 67 धावा. स्कोर आता झालाय. रोशन 2 चौका 2 षटकार आलेत. रोशन आज जिनका भी बल्ला धड़कता हुआ नजर आएगा. वापिस एक बड़ा शॉट. नो बॉल का सिग्नल. गेंद रफ्तार पकड़कर निकल गई सीमा रेखा के बाहर. 4 रन और उसके साथ एक बोनस भी मिलता हुआ और आने वाली गेंद लायसन भी होने वाली है. खूप जबरदस्त मॅच आपण बघताय. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं गेलं 72 धावा आहेत. 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. ओव्हर नंबर 9 चालू आहे. 7-9-4-9 शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट संघ. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. किने एकदा बॉल उचललाय. बॉल चाललाय. ओ हो हो काय कॅच टिपलाय. 1 हँडेड कॉट. फ्री हिट ची संधी आहे. प्रयत्न आपलातून होता. हीच हिंदू प्रीमियर लीग ची खासियत. अनेक टॅलेंट या मैदानावरती आपल्याला गाजताना दिसतंय. फ्री का मौका बच गए. इसलिए कभी भी गाड़ी पे गाड़ी चलाए हेलमेट जरूर पहने. हेलमेट पहनना सख्त है क्योंकि आपकी जान बच सकती है. रोशन साठी हा बॉल रफ्तार पकडून गेलाय. विकेट कीपर कडे डॉट बॉल. रन मिळाले नाहीये. सुरेखाचा बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 9 चालू आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 74 धावा झालेल्या आहेत. व्हॉइस ऑफ जळगाव पद्माकर पाटील सर. वेलकम. अल्टी पल्टी और गेंद गई है सीमा के बाहर. हो गई फरार. 6 रन. काफी करारा प्रहार. 80 धावा झाल्या. स्कोर कार्डला एक चांगली सलामी. सुरुवात थोडीशी अडखळत झाली. शेवट चांगला केलाय. मैदान खेळतोय. वन साइड हिरो डॉन म्हणतात. डॉन रोशनला फुल टॉस. ये भी गई आसमान को छूकर. पंख लगा दिया इस गेंद को और 6 रन मिलेंगे. कडक फटका आलाय. हिंदू प्रीमियर लीगचा हा दबदबा दाखवू साऱ्या जगाला. हिंदू प्रीमियर लीग आहे खास आणि इथे रोशन आहे एकटा बास. एकटाच वाघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख अशी कामगिरी मैदानावरती रोशनची बघायला मिळते आहे. स्वतः सिद्ध केले. 15 बॉल 40 वरती बॅटिंग करतोय. 4 षटकार ठोकलेत. नंबर महत्वाचा नाहीये तर पहा मित्रांनो बॅटिंग क्रमावर कवरती आलाय. 6 नंबरला बॅटिंगला येऊन 15 बॉल मध्ये 40 रन ठोकलेत. आणखीन एक समोर मारलाय. हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. नाव आहे रोशन भांगडे आणि आज नक्कीच भडांगे. रोशन भडांगे आज एक जबरदस्त पारी खेळताना बघायला मिळालाय. सुरेखाचा खेळ रोशन भडांगेचा बघायला मिळालाय. रोशन भडांगे खेळतोय 16 बॉल 46 वर 92 रन झाले. स्कोर कार्डला आपल्या नावाचा दबदबा राखत असताना कधी असं वाटलं होतं अविनाश सर की 40-50 मध्ये गाशा गुंढळून जाईल. मात्र नाही. क्रिकेट मध्ये कधी काय होऊ शकतं. तो आला. तो खेळला. त्याने सर्वांना जिंकून घेतलंय आणि अजून देखील 6 बॉल बाकी आहेत.
स्ट्रायकर आता आलाय पुन्हा एकदा आरके ब्रँड त्यांनी बनवलाय जळगाव शहरात. त्या आरके ब्रँडचे ऑनर रोश. यावेळी जर पाहायला गेलं चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. सूर्यकाचा बॉल इथे मात्र बघायला मिळालाय. शेवटचं षटक आपण पाहतोय. स्ट्राईक मिळेल का, एक अर्धशतक मात्र पाहायला मिळेल का, कारण या पारीचं महत्व वेगळं आहे मित्रांनो. ज्या काळात संघ अडचणीमध्ये होता त्या अडचणीमध्ये अगदी रुतलेल्या गाळातून संघाला बाहेर काढायचं काम केलंय रोशननं. फुटबॉल बॉल यावेळी पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये शतशक तैनात आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र पुढे जाते एका धावेच्या मदतीनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार आहे. संघर्ष प्रतिष्ठान आणि आयटी डिजिटेक सोल्युशन टॉस साठी यायचे. किनेक यावेळेचा देखील बॉल या जबरदस्त फटक्यानं 100 पार. टायगर अभी भी जिंदा है. इथे चेतन चव्हाणला दाखवले आसमान. कुलदीप थोरात यांच्या फळीतून आलेला हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. कुलदीप थोरात आला. यावेळी देखील बॉल समोर मारलाय. खूप चांगला फटका खेळून काढलाय. शतशक मात्र तैनात आहे. 1 रन केली कंप्लीट. स्कोर मात्र पुढे चाललाय. रन संख्या असेल 103 धावा. आपण पाहू शकता टॉप ऑर्डर बॅटर बबलू 4 वरती बाद, मिलिंद 6 ला बाद, हर्षल 12 ला बाद, अभिषेक 2 ला बाद, शुभम पाटील 0. त्या परिस्थितीत आला रोशन. इथे व्हाईस ऑफ जळगाव पद्माकर पाटील यांच्या वतीनं कुलदीप सरांसाठी 100 रुपयांचं बक्षीस आलंय, कारण टायगर अभी भी जिंदा आहे. पाहू शकता तुम्ही. अतुल मोरे 9, हेमंत पाटील 3. त्या सर्व फलंदाजांच्या रेकॉर्डला थोडी तोड बॅटिंग केली रोशननं. घे भरारी झोकात आणि कळते त्या आकाशाला खरी तुझी औकात. इथे मात्र अर्धशतक कंप्लीट होताना बघायला मिळते. जोरदार टाळ्या वाजवायच्या रोशन साठी. ज्या प्रकारे बॅटिंग केली मित्रांनो, खालच्या नंबरला येत एक जबरदस्त पारी. वन साइड हिरो च्या भूमिकेत दिसला रोशन. आणि 8 धावा झाल्यात. सुरेख खेळ. नाही तर यावेळी पाहिलं गेलं हवेमध्ये बॉल मात्र बघायला मिळतोय. बॉल असेल डाऊन दी ग्राउंड. इथे 1 धाव कंप्लीट आहे. 100 फ्रीची संधी तर होती त्या बॉलवरती आपण पाहू शकता. 2 धाव कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 आल्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. जबरदस्त पारी. सॅल्यूट करायचं रोशनला, कारण की ज्या प्रकारे संघ अडचणीमधून त्याने बाहेर काढला. असं वाटलं 50 धावा मुश्किल आहे. ज्या खेळाडूने स्वतःवरती विश्वास ठेवला आणि संघाला 110 धावेपर्यंत पोहोचवलं. 1-1-10. 2 असतील 110 आहेत. धावा कळवायच्या आता किती आहेत धावा कळवायच्यात. 108 आहेत. तर आता 2 असेल 110 होतील. 1 असेल 109 राहतील. पाहूयात टार्गेट 111 असेल का 110 असेल. 2 तर आहेत. तिसऱ्यासाठी मात्र बघूयात. पाहणी करतायत लाईव्ह vision.in.
110 झालेले आहेत. 111 धावेचा टार्गेट नक्की पॅडी सर. या डावात 2 हिरो बघायला मिळाले. गोलंदाजीमध्ये ज्यानं बॉलिंग मध्ये वार केला तो किरण घोर, 4 विकेट. तर बॅटिंग मध्ये रोशन हा हिरो ठरला. तर 110 बनवल्यात. 111 धावेचा टार्गेट. कुठेही जाऊ नका जळगावकर, पाहत राहा क्रिकेटचं ऍक्शन आणि ऐकत राहा कॉमेंट्री बॉक्स मध्ये द व्हॉइस ऑफ जळगाव, पद्माकर पाटील.
आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. IT डिजिटेक सॉल्युशन वर्सेस संघर्ष प्रतिष्ठान या दोन संघांच्या दरम्यान सामना होणार आहे. यशवंत शिंदे नाणेफेकीसाठी IT डिजिटेक सॉल्युशन कडून येतील, तर संघर्ष प्रतिष्ठान जळगाव यांच्याकडून संदीप हंसकर हे नाणेफेकीसाठी येतील. एकशे 11 अर्थात नेल्सन हे लक्ष असेल. क्रांतिकुमार राठोड स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला असतील गणेश गव्हाणे आणि गोलंदाजीची सुरुवात करतील अतुल मोरे. शक्ती पॉलिमर्स कडून गोलंदाजीची सुरुवात करतील. पहिला चेंडू अतुल मोरे हे मुंबई पोलीस दलात होते, आता जळगाव जिल्हा पोलीस दलात आलेले. चोपडा येथे सेवा देतात. मूळचे अंमळनेरचे रहिवासी. फुलरचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन कडे चेंडू जातोय. एका धावेने खातं उघडतंय. शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट विरुद्ध जयेश कन्स्ट्रक्शन हा सामना सुरू आहे. गणेश गव्हाणे बॅट चिकड. शॉट थर्डमॅन कडे चेंडू मिसफिल्ड आणि चौकार. चला वेलकम बाउंड्री जयेश कन्स्ट्रक्शन संघासाठी. गणेश गव्हाणे आपलं खातं उघडतायत. पाच धावा. माझ्या मते फलंदाज तयार नव्हते. अतुल मोरे पुन्हा एकदा शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून गोलंदाजीला सुरुवात करतील. यावेळेस चांगला चेंडू ऑन साइडला खेळलेला आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होते. यावेळेस डिफेन्स केलेला आहे. क्रांतिकुमार राठोड स्ट्राईकला. सामना करतील अतुल मोरे यांचा. वन बाउंड चौकार. एक्स्ट्रा कव्हर रिझनला.
पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयेश कन्स्ट्रक्शन या संघाची धावसंख्या 13. क्रांतिकुमार राठोड आणि गणेश गव्हाणे फलंदाजी करतायत. निवेश सुराणा हे गोलंदाजीला आलेले आहेत. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. चांगली सुरुवात निवेशची. स्माइलिंग नीज अर्थात डॉक्टर मनीष चौधरी, नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर जळगाव या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फसलेला आहे चेंडू सरळ हातात. मिलिंदने झेल टिपलेला आहे. पहिला फलंदाज तंबूत परततोय. गणेश गव्हाणे, कॉट मिलिंद, बोल्ड निवेश. संदीप हंसकर यांना विनंती असेल की आपण यायचंय नाणेफेकीसाठी. संदीप हंसकर. राहुल नवीन फलंदाज. IT डिजिटेक सॉल्युशनचे कर्णधार मेहुल इंगळे आणि संघर्ष प्रतिष्ठानचे कर्णधार संदीप हंसकर. बॅटची कड आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. लागोपाठच्या चेंडूवर विकेट्स घेतलेले आहेत निवेश सुराणाने. आणि आता जयेश कन्स्ट्रक्शनचा संघ संकटात. 13 धावा 2 गडी बाद. पुढचा चेंडू असेल निवेशचा, जो असेल हॅट्रिक बॉल. राहुल परतले तंबूत आणि नवीन फलंदाज चेतन महाजन. संदीप हंसकर यांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय. संदीपजी हंसकर. तर जळगावच्या क्रिकेट पटलावर ज्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे असे 2 कर्णधार आपल्याला आता पुढच्या सामन्यात खेळताना दिसतील. मेहुल इंगळे आणि संदीप हंसकर. चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या दिशेने. हॅट्रिक हुकलेली आहे. या स्पर्धेत पहिली हॅट्रिक नोंदवलेली ती धीरज कोलते, शिवशक्ती फैजपूर संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. तेरा धावा 2 गडी बाद. निवेश सुराणा 4 चेंडू 2 गडी बाद केलेले आहेत. एकही धाव अजूनपर्यंत त्यांनी दिलेली नाहीये. फुलटॉ चेंडू सरळ हाताने, सरळ बॅटने ड्राईव्ह केलेला आहे. डॉट बॉल.
षटकातला शेवटचा चेंडू. आणि हे निर्धाव षटक. उत्कृष्ट गोलंदाजी निवेश सुराणा यांची. 2 गडी बाद केलेले आहेत आणि एकही धाव दिलेली नाहीये. तर वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. आपल्यासोबत ड्रिंक्स ट्रॉली स्पॉन्सर्स निलेशजी पाटील, सोबतच IT डिजिटेक सॉल्युशनचे कर्णधार मेहुल इंगळे आणि संघर्ष प्रतिष्ठानचे कर्णधार संदीप हंसकर. तर नाणेफेक होताना आपण बघू शकतो टॉस का बॉस हॉटेल AK आनंद भाऊ कदम. चला नाणेफेक करायची. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. बबलू आजबे अर्थात निलेश, चाळीसगावचा स्टार खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू आहे. आज मात्र कामगिरी थोडीशी फलंदाजीमध्ये निराशाजनक होती, परंतु रोशन भडांगे पहुरच्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. फुलरलेनचा चेंडू लो फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव मिळतीये. धावसंख्या या एका धावेने वाढत 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा निलेश आजबे आपल्या गोलंदाजी मार्कवर. खराब चेंडू उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न. 1च धाव मिळेल चेतन यांना. चेतन यांचं खातं उघडतोय. धावसंख्या 15. IT डिजिटेक सॉल्युशन विरुद्ध संघर्ष प्रतिष्ठान हा पुढचा सामना आहे. IT डिजिटेक सॉल्युशनचे कर्णधार मेहुल पंकज इंगळे यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. यावेळेस बोनस धावा, चौकार. 22चा इशारा पंच योगेश भाकरे सरांचा. 19 धावा. दरम्यान चोपड्यावरून काही खास पाहुणे आपल्यासोबत उपस्थित आहेत. शशिकांत पाटील, पंकज महाजन, सबसे कातिल साहिल पाटील, द मॅन फ्रॉम चहारडी. खूप खूप स्वागत आपलं. यावेळेस चांगला डिफेन्स. डॉट बॉल षटक संपत आहे. बबलू आजबे यांचं हे अतिशय उत्कृष्ट षटक होतं. किफायती मारा केलेला आहे. 2च धावा दिलेल्या आहेत. 19 धावा, 2 गडी बाद, 3 षटकांची समाप्ती, 42 चेंडू आणि 92 धावांची आवश्यकता. आनंद कदम, बाळा निंबाळकर, अविनाशजी देवरे आणि आनंद कदम टॉस का बॉसचे प्रायोजक आपल्यासोबत उपस्थित. गणेश गव्हाणे यांची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक. बघा, जयेश कन्स्ट्रक्शनने गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट केलेली होती. सुरुवातीचे काही षटक
फुल टॉस चेंडू, एकच धाव मिळेल. परंतु रोशंग भडांगे या नावाच्या वादळाला ते थोपवू शकलेले नाहीये. किरण गौर याने अतिशय उत्कृष्ट मारा केलेला होता. चांगला फटका पॉइंटच्या दिशेने येतोय. चेंडू गिरकी घेतोय आणि कुलदीप थोरात एकदम जोरात धावतायत आणि क्षेत्ररक्षण करताय, परंतु यष्टीरक्षक चेंडू कलेक्ट करू शकलेला नाहीये आणि एक अवांतर धाव मिळते. कुलदीप थोरात उत्कृष्ट खेळाडू. शेवटी शेवटी काही मोठे फटके लगावले होते कुलदीपने. अभिषेक शर्मा गोलंदाजी करतायत. शॉट थर्डमॅन कडे चेंडू गेलेला आहे. धाव मात्र मिळत नाहीये. 21 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा अभिषेक शर्मा आपल्या गोलंदाजी मार्कवर. चेतन महाजन आणि क्रांतिकुमार राठोड फलंदाजी करतात. दरम्यान इनसाइड आउटचा फटका, चौकार मिळतोय. जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्व. यावेळेस फुल टॉस चेंडूला मिस केलेला आहे आणि पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलेलं आहे. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, याचा अर्थ एक धाव अवांतर. वाईड, एक्स्ट्राज 26 धावा. यावेळेस मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने, चौकार मिळतोय. षटकातला दुसरा चौकार. चारू दत्त नन्नवरे, संचालक मोर्या होजेरी, चंदन भाऊ कोल्हे, हर्षल इंगळे, पराग भाऊ बेदमुथा, डॉक्टर मनीष चौधरी, विनोद भाऊ चौधरी, ऋषभ दुसाने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय, परंतु तितका पॉवरफुल नव्हता. चेंडू सरळ हातात गेलेला आहे. बबलू आजबे यांनी झेल टिपलेला आहे. द मॅन फ्रॉम चाळीसगाव, क्रांतिकुमार राठोड कॉट, बबलू आजबे बोल्ड. अभिषेक शर्मा कुठेतरी कमबॅक करतोय. अभिषेक, या षटकात 11 धावा आलेल्या आहेत. निलेश आजबे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. तीस धावा. चार षटकांची समाप्ती, 30 धावा 3 गडी बाद. क्रांतिकुमार राठोड कॉट, बबलू आजबे बोल्ड. अभिषेक शर्मा 11 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. दरम्यान रणजीपटू स्टार खेळाडू सचिन दादा चौधरी, आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळी चांगला फटका. अभिषेकचं चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघासाठी अभिषेकने शॉट कव्हर क्षेत्रात काही धावा वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि सध्या अभिषेक शर्मा हे नाव खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. दिविश शर्मा यांच्या गोलंदाजीवर पहिली धाव आलेली, ती सुद्धा अतिरिक्तच्या स्वरूपात. 2 गडी बाद केलेले होते पहिल्या षटकात.
फुल टॉस चेंडू आणि स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. दरम्यान राहुल कदम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट. काउस कॉर्नर कडे बबलू आजबे चांगलं क्षेत्ररक्षण करताना. 33 धावा 3 गडी बाद. 33 चेंडू आणि 14च्या सरासरीने 77ची आवश्यकता. दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण शॉट कव्हर क्षेत्रात अभिषेकचं. पुन्हा एकदा निवेश किफायती मारा करतोय आपल्या संघासाठी. लो फुल टॉस यॉर्कर लेनचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव. 34 धावा. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे. वाईडिश लॉंग ऑन कडे चेंडू अडवला जातोय. एक धाव मिळते. 36 धावा. 5 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट आर्सन विरुद्ध जयेश कन्स्ट्रक्शन असा हा सामना रंगतोय. आपण बघत आहात जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू. अभूतपूर्व पहिलं पर्व. आणि पहिल्या पर्वाचा हा पहिला दिवस. मंगेश पाटील कृपया समालोचन कक्षात यायचे. दरम्यान LK फाउंडेशनचे आयकॉन खेळाडू जळगाव प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतील. फिरोज आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन. रोशन भडांगे आजच्या दिवसाचा हिरो. द मॅन फ्रॉम पहूर. फलंदाजीमध्ये अतिशय चमकदार कामगिरी केलेली होती आणि आता गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलेली आहे. मयूर पटेल ज्यांनी सागर पार्क क्रिकेट मैदानावर इतिहास रचलेला होता. सहा चेंडूत पहिल्याच षटकात 6 षटकार लगावलेले तो मयूरने. आता मात्र आपल्या समर्थकांना निराश केलेलं आहे. छत्तीस धावा 4 गडी बाद. 15.52च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. 29 चेंडू 75ची आवश्यकता. लो फुल टॉस स्कोअर ऑफ द विकेट. पॉइंट कडे खेळलेला आहे. एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. रोशन भडांगे एक उत्कृष्ट युवा ऑलराऊंडर. बघा आज आपण बघितलं असेल फैजपूर सारख्या छोट्या शहरातून आलेला संघ शिवशक्ती, त्यानंतर चोपडा तालुक्यातून आलेले काही ग्रामीण भागातील खेळाडू, त्यानंतर पहूर सारख्या एका छोट्या गावातून आलेला हा रोशन भडांगे.
तर उज्ज्वल भविष्य आहे या ग्रामीण भागातील खेळाडूंचं. 38 धावा झालेल्या आहेत. 27 चेंडू 73ची आवश्यकता. रोशन भडांगे गोलंदाजी करतायत. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. अडतीस धावा. 6वं षटक सुरू आहे. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलेलं आहे रोशनने. जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे, पियुष भाऊ बेदमुथा, आनंद भाऊ कदम, चारुदत्त नन्नवरे या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतंय. ओ चांगला चेंडू आणि चांगला ड्राईव्ह आणि चांगलं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळतंय. रोशन भडांगे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जाताना. स्ट्राईकला असतील विकास, नॉन स्ट्राईकला असतील डॉक्टर चेतन देविदास महाजन. षटक संपलेलं आहे. 6 षटकांची समाप्ती. 38 धावा, 24 चेंडू आणि 73ची आवश्यकता. चांगला फटका. कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर. कुलदीप थोरात चेंडू अडवतायत. 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 19 चेंडू आणि 64ची आवश्यकता. अतुल मोरे द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस
अतुल मोरे यांचा सामना करतील विकास देशमाने. दोन षटकात 19 धावा दिलेल्या आहेत अतुल मोरे यांनी. 7 षटकांची समाप्ती. जयेश कन्स्ट्रक्शन 47 धावा 4 गडी बाद 21.33 च्या सरासरीने. 18 चेंडूत 64 ची आवश्यकता. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजीला. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून. ओ वेगवान चेंडू बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न खोदून काढलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चांगला ड्राईव्ह. चेतन महाजन स्ट्राईकला असतील. 49 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जयेश कन्स्ट्रक्शनचा संघ. पुन्हा एकदा रोशन भडांगे. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून. अमृतसर हवेली फलंदाजी यांकडून चांगला फटका डॉक्टर चेतन यांच्या बॅटमधून. आणि 50 धावा फलकावर लागतायत जयेश कन्स्ट्रक्शन या संघाच्या. 14 चेंडू आणि 61 ची आवश्यकता. किफायती मारा करतायत रोशन भडांगे. यावेळेस चेंडू उंचावरून टोलवलेला आहे आणि फटका फसलाय. अंतर कापू शकलेला नाहीये. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. आणि 5वा झटका जयेश कन्स्ट्रक्शन या संघाला. विकास देशमाने, कॉट बबलू आजबे, बोल्ड रोशन भडांगे. चांगला फटका. चौकार आलेला आहे. चेतन चव्हाण आपलं खातं उघडतायत. चोपन्न धावा चेतन चव्हाण यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. 8 षटकांची समाप्ती. 54 धावा 5 गडी बाद. 2 गडी बाद करत आपल्या 2 षटकात 9 धावा दिलेल्या होत्या रोशन भडांगे यांनी. ओ बबलू आजबे गोलंदाजीला आलेला आहे. मॅन फ्रॉम चाळीसगाव. आणि आता लक्ष थोडंसं अवघड होत चाललेलं आहे.
फटका उंच आणि सरळ हातात. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेतन महाजन यांचा प्रयत्न. अभिषेक शर्मा यांचा अतिशय उत्कृष्ट झेल. चेतन महाजन कॉट, अभिषेक शर्मा बोल्ड, बबलू आजबे. चाळीसगाव मधून आज आकाश कोकाटे, हर्षल राजपूत, निलेश अजबे आणि योगेश गवळी आज दाखल झालेले आहेत. नक्कीच त्यांच्यावर नजरा असतील. खूप मोठी मोठी नावं आहेत चाळीसगाव शहरातील. बबलू आजबे राईट आर्म राऊंड द विकेट. फटका पुन्हा एकदा फसलेला दिसतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतन. चांगला झेल टिपलेला आहे अतुल मोरे यांनी. सागर काळे कॉट, अतुल मोरे बोल्ड, बबलू आजबे. बबलू आजबे ऑन अ हॅट्रिक. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग कडे चेंडू जातो. एक धाव मिळते. किफायती मारा करतायत बबलू आजबे. 3 धावा दे 2 गडी बाद केलेले आहेत. 55 धावा. चेतन चव्हाण तर बघा किरण गौर जे आपल्याला नॉन स्ट्राईकला दिसत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली होती किरण गौर यांनी. जळगाव प्रीमियर लीग या स्पर्धेत एल के फाउंडेशनचा संघ खेळतोय आणि त्या एल के फाउंडेशन संघाचे आयकॉन खेळाडू फिरोज हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. नऊ षटकांची समाप्ती. 55 धावा 7 गडी बाद. 6 चेंडू 56 ची गरज. पुन्हा एकदा विकेटचं पतन. अभिषेक शर्मा दुसरं यश प्राप्त करतायत. आणि आता फक्त औपचारिकता या सामन्यात. आता येणाऱ्या ज्या धावा असतील त्या फक्त जयेश कन्स्ट्रक्शनच्या जिंकणं आणि हरणं यामधली जी तफावत आहे ती कमी करण्याचं काम करतील. चला पुढच्या संघांनी रेडी राहायचंय. 12वा खेळाडू समालोचन कक्षात आल्याशिवाय सामना सुरू होणार नाही. विजय खेतवास खूप खूप स्वागत आपलं. कव्हर क्षेत्रात कुलदीप थोरात एकदम जोरात चेंडू अडवत आहेत. अभिषेक शर्मा 13 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. 10वं षटक सुरू आहे. 4 चेंडू 55 ची गरज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हेमंत पाटील तर या स्पर्धेनंतर येणाऱ्या काळात श्री क्रिकेट क्लबची प्रोफेशनल क्रिकेट लीग सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे.
ऑन साइडला टोलवलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने अतुल मोरे वेगवान फेकी करतायत. एक धाव पूर्ण. राजू धांडे आणि चेतन चव्हाण फलंदाजी करतायत जयेश कन्स्ट्रक्शन या संघाकडून. शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट एका मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना. शेवटचा औपचारिक चेंडू. अभिषेक यांचा सामना करतील राजू. डॉट बॉल आणि 53 धावांनी शुभदिव्य इन्व्हेस्टमेंट या संघाने हा सामना जिंकलेला आहे एका मोठ्या मार्जिनने. तर नक्कीच या सामन्याचा त्यांना लाभ होऊ शकतो नेट रन रेटचा जर आपण विचार केला तर. आता मात्र जयेश कन्स्ट्रक्शन या संघाला जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर पुढच्या दोन्ही सामन्यात मोठा विजय मिळवणं आवश्यक असेल. आणि नजरा असतील गणेश गव्हाणेवर. या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे. अष्टपैलू खेळाडू, अर्धशतकीय खेळी आणि गोलंदाजीत सुद्धा चांगली चुणूक दाखवलेली होती असा मॅन फ्रॉम पहूर रोशन भडांगे. तर रोशन भडांगे यांना विनंती असेल की त्यांनी मंचाकडे यायचंय. फुट लॉन्च यांच्यातर्फे 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल आणि सोबतच एक आकर्षक चषक